सध्या केवळ महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते दावोसकडं. दावोसच्या ज्युरिच शहरात सध्या जागतिक आर्थिक परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू आहे आणि या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रात आणि देशात नाविन्यपूर्ण उद्योगांची निर्मिती होणार आहे. नवे रोजगार प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. काही हजारो लाखो कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती महाराष्ट्र आणि देशामध्ये होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र वैभव संपन्न करण्यासाठी ही दावोसची जी जागतिक आर्थिक परिषद आहे ती महत्वाची आहे. आणि या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी गुंतवणुकीच्या महाराष्ट्राचा डंका वाजल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणतः 20हून अधिक सामंजस्य करारांवर जी आहे ती स्वाक्षरी झालेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दोघेही दावोसच्या ज्युरिच शहरामध्ये जी जागतिक आर्थिक परिषद सुरू आहे त्या आर्थिक परिषदेमध्ये गेलेले आहेत. साधारणतः 92,234 इतक्या नवीन रोजगार प्रकल्पांची निर्मिती जी आहे ती या दावोसच्या आर्थिक परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये होणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटींची रोजगार निर्मिती होणार आहे आणि त्यातून किती नवीन रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे, तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. दरवर्षी जागतिक आर्थिक परिषद ही दावोसमध्ये होत असते. यातून नवनवीन रोजगार जे आहेत ते महाराष्ट्राला मिळत असतात आणि या रोजगारांवर महाराष्ट्र रोजगार क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रामध्ये आता काल जे 20 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे, हे 20 सामंजस्य करार कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती रोजगार निर्मिती होणार आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कल्याणी उद्योग समूह संरक्षण, स्टील आणि ईव्ही क्षेत्रात 5,200 कोटी रुपयांची गडचिरोलीत गुंतवणूक करणार असून यातून 4,000 नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संरक्षण क्षेत्रात रत्नागिरीत 16,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यातून 2,450 नवे रोजगार महाराष्ट्राला मिळणार आहेत. बालासोरल अवॉय लिमिटेड स्टील आणि मेटल्स क्षेत्रात 17,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यातून 3,200 रोजगार निर्मित होणार आहेत. विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक पालघरमध्ये स्टील आणि मेटल क्षेत्रात करणार असून यामुळे 3,500 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. एबी इनबेव ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 35 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. JWS समूह नागपूर आणि गडचिरोलीमध्ये तब्बल 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 10,000 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. वारी एनर्जी या कंपनीकडून नागपूरमध्ये 30,000 कोटी रुपयांची हरित ऊर्जा व सौर उपकरण क्षेत्रात गुंतवणूक होणार असून यामुळे 7,500 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. टेम्बो कंपनी संरक्षण क्षेत्रात रायगडमध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यातून 300 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. एल्मॉट कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रात सुमारे 2,000 कोटी रुपयांची तरतूद करणार असून यामुळे पुण्यात 5,000 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. ब्लॅकस्टोन कंपनी MMR रिजन मध्ये 25,000 कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे 1,000 नव्या रोजगार प्रकल्पांची निर्मिती होणार आहे. ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी ही कंपनी डेटा सेंटर विषयात MMR रिजन मध्येच 2,000 कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे 500 रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. अवनी पॉवर बॅटरीज इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात 10,521 कोटी रुपयांची छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक करणार असून यामुळे 5,000 रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. जेन्सॉल ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्येच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 500 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत. बिस्लरी इंटरनॅशनल ही कंपनी MMR रिजन मध्ये 250 कोटी रुपयांची गुंतवणूक अन्न आणि पेय या क्षेत्रात करणार असून यामुळे 600 नवे रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणार आहेत. H2E पॉवर कंपनी ही पुण्यात हरित ऊर्जा क्षेत्रात 10,750 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 1,850 नवे रोजगार निर्मिती होणार आहे. ZR2 समूह ग्रीन हायड्रोजन आणि केमिकल क्षेत्रात 17,500 कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे 2300 रोजगार प्रकल्पांची निर्मिती होणार आहे. ब्ल्यू एनर्जी मोटार्स ऑटोमोबाईल्स आणि ईव्ही क्षेत्रात 3,500 कोटींची गुंतवणूक पुण्यात करणार असून
यामुळे 4,000 रोजगारांची निर्मिती होणार आहे. इस्सार कंपनी ब्ल्यू एनर्जीच्या साहाय्याने हरित ऊर्जा क्षेत्रात 8,000 कोटींची गुंतवणूक करणार असून यातून 2,000 नवे रोजगार महाराष्ट्राला मिळणार आहेत. बुक माय शो ही कंपनी MMR रिजन मध्ये करमणूक क्षेत्रात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यातून 500 रोजगार प्रकल्प मिळणार आहेत. वेलस्पून ही कंपनी महाराष्ट्रात लॉजिस्टिक क्षेत्रात 8,500 कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे 17,300 रोजगार प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार आहेत. एकंदरीतच दावोसमध्ये आजही सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि किती नव्या रोजगार प्रकल्पांची निर्मिती झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.